मस्त आमचा नाश्ता ना सोनू. वडा उसळ आणि काय आहे सोनू, भजी पण आहे ना. हे बघा, आपण गौरी गणपतीच्या आधीपासून आम्ही थोडी थोडी तयारी करून ठेवतोय बघा. आता हे खोबरं किसून ठेवलंय, एवढं जवळजवळ 4-5 वाटे आहेत, जास्तच म्हणालात तरीच आहे. आता हे मिरचीच्या मसाल्याची तयारी चालली आहे. धणे भाजून घेतले, धणे थोडी काळी मिरी आहे, बडीशेप, जिरं असं भाजून घ्यायचं, थोडं खोबरं आणि लसूण भाजून घेतली आहे. असं सगळं हे आपला मिरचीचा मसाला. गौरीच्या दिवशी गौर येते तेव्हा मिरची करतो आम्ही. बघू वेळ मिळाला तर दाखवूया. असं ही सगळी तयारी चालली. हा मसाला आपला घेतला, कांदा कापला की आपला मसाला होऊन जाईल. आणि हे इकडे आलं लसूण एकदाच करून ठेवतो आम्ही, काही विकत आणत नाही आलं लसूण, आम्हाला पेस्ट नाही आवडत. हे असं करून ठेवायचं, भरपूर चांगलं वाळायचं ठेवायचं, थोडं तेल घालायचं, थोडं मीठ घालायचं की झालं आलं लसूण तयार. ही सगळी आमची आधीची तयारी आहे. अजून खूप आहे तयारी, एवढीच नाही. असं सगळं चालू आहे. बाय बाय जेवण नाश्ता या लोकांचं हे पण सगळं चालू आहे. अजून आमच्याकडे अर्धी माणसं उठली नाही, मेन माणसं ते पण सगळे खराब होतात जेव्हा आम्ही येईपर्यंत. आता किती छान मस्त झाले बघा. असं लसूण हा देते, थोडंसं तेल घालायचं त्याच्यामध्ये. ब्रश करायला बघा कुठे नातू, त्याला म्हणून आवडतं गावाला. आणि हे अशी काही ना काहीतरी कामं चालूच असतात. मम्मी माझा ब्लॉग करेल. एक थोड्या वेळ काढून द्या ना. तू कामं करतोस, का बाहेर बसतो ना म्हणून त्याच्यासाठी पंख्याची तयारी. आता लाईट गेली आहे गावाला, तर लाईटीचाच एक प्रॉब्लेम असतो. आणि मग थोडीशी बाथरूमच्या साईडला गेलो तर तिकडे घोरपड केवढी मोठी आहे बघा. आणायला गेली तिथे हे बघा. म्हणजे तिला मारलंय, थोडं मेली नाही पूर्ण पण थोडं मारलं आणि तिकडे नेऊन ठेवलंय. आता हे आपल्या आदिवासी पाड्यातले आले आणि ते घेऊन जातात. घोरपडीचं मटण चांगलं असतं म्हणतात, कमरेसाठी खूप उत्तम असतं, तर ते घेऊन चाललेत. आणि हा बघा, हा काय मारतोय बघा. घोरपड आली तेव्हा बाजूला राहिला, व्हिडिओ करायला सांगत होती तर गेला नाही पुढे. आणि आता भोंगा नाही काय बोलतात, मधमाशी, मधमाशी शिरलेली घरात, तिला मारतोय. आणि कशाने? लोखंडी ह्याने. त्याला भेटणार का? किती प्रयत्न चालू आहेत बघा. ती पण बाहेर जायला तयार नाही. मधमाशी मारतोय आम्ही. इकडे बघ वरती पंख्या थोडी. ती पण जिद्दीला पेटली, बाहेर जायला तयार नाही. गेली गेली गेली. आणि आता गणपतीची तयारी. हे ना, हे लोखंडेचं असतं, याला कसं ॲडजस्ट पण करता येतं कमी जास्त अशा. आणि यांना मस्त 3 स्क्रू लावून ते टाईट करायचं टेबल. सगळं घाण घुण होईल असं गावी राहणार आहे. किती होते ते पण आहेत आपल्याकडे कुठेतरी.
आता फक्त मी मेनू काढतोय. आतापासून त्या बखार लावून नाही ठेवायचं. मला माहिती आता ह्याच्यावरती असा हे ठेवलंय, जर त्या साईडला घ्या. लाकूड हा, ठेवलंय, फॅन बंद असं करतो. क्लाउड आहे, एक मिनिट. क्लाउड ठेवलाय. का लाईट गेली? हे आहे ना आपल्याला फक्त हाईट बघायची आहे ना सध्या. सध्या आम्ही फक्त हाईट बघतोय. आता आम्ही काही लावत नाहीये, थोडं हाईट बघतोय. त्याच्यावर चढलाय. सगळं त्यालाच करायचं असतं, टाकायचं नाही असं सगळं. हे असं घरी बनवतो ना तेव्हा असं खूप बरं वाटतं. विकतचं ठीक आहे, आणलंय बा, इलाज नाही. तवल आणणार आहे, याच्यावरती देदा तवल आणणार आहे. हे बघा, आणि याच्यावरती आमचं येणार आहे छत ना. हे फक्त आम्ही उंची बघतोय. आता उद्या हे सगळं लावायचं आहे. आमचा काय एकदम बेस्ट आहे ना मामा. आणि त्यांचा इकडे येतो का? करू दे, तुम्ही लोक खुर्च्यांवर उभे आहात, सांभाळा. बापरे, बाबा बाबा हे मी सगळं पाठ आहे ना, मी तुम्हाला देणार पाठ. हे ना आतून टाकायचं वाटतं. आधार स्तंभ आहे मगरची सध्या. अशी सगळी मस्त तयारी चालू आहे. गणपती म्हणजे वाटतंय की आम्ही गणपतीला आलोय म्हणून. अगदी सगळे मिळून अगदी काही ना काहीतरी करतायत आणि मस्त खूप बरं वाटते. मस्त वाटतं ते करताना वगैरे, खूप बरं वाटतं. आणि मधून मधून छान मस्त पावसाच्या सरी येत आहेत. आता असं खोबरं भाजून घ्यायचं छानपैकी, कांदा भाजून घ्यायचा आणि सगळं बारीक करायचं. असा मसाला करून ठेवला तर चला पटपट काही केलं तर फोडणी देता येतं. हे सगळे तयारी आहे मसाल्याची. आणि माझा नातू आणि ढोलकी चालूच असतं. आपलं सगळं मसाल्याची तयारी. आणि मधूनच नाश्त्याची पण तयारी एकीकडे चालू आहे, एकीकडे हे सगळं खूप मस्त मस्त चालू आहे. मस्त कसला त्रास होतो पण बरं वाटतं. चला गावी पण आहोत आणि देव पण येणार आहे, त्यामुळे ही नाश्त्याची तयारी चालू आहे. मिरच्या घेतल्यात, कोथिंबीर घेतली, बटाटे उकडून ठेवल्यात, म्हणजे तुम्हाला कळलं असेल मी काय करते ते. आणि आता लाईट गेली. हे असं गावाला चालू असतं लाईटीची पकडापकडी. आणि मग ते काळोखात त्यांना हे सगळं लावताय. थोडं चार्जिंग लाईटचं घेत. अशी सगळी आमची पूर्वतयारी तुम्हाला दाखवली गणपतीची कशी करतात कोकणात. बघा, लाईट जाते येते, खूप मजा असते, त्यातून आनंद घ्यायचा. लाईट जाते म्हणून अगदी हे करायचं नाही, हरकत नाही. गाव आहे तर जाणारच, एवढी झाडं झुडं आहेत, पाऊस पडतोय भरपूर.
बाकी व्हिडिओ कशी वाटली, गणपतीची पूर्वतयारी कशी वाटली, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि नाश्ता बघा, वडा उसळ बनवलेली, त्यातूनच अजून काहीतरी. नमस्कार. आजचा आमचा नाश्ता ना सोनू, नाही, हे थोडं वडा उसळ आणि काय आहे सोनू, भजी पण आहे ना.